मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लोकांची, की लोकांचं कसं असतं बरं का. आता माझ्याकडं तुम्हाला सांगतो, मला 1 एकर शेती आहे आणि माझ्याकडे शेळ्या आहेत, 5-6 शेळ्या आहेत समजा. सगळं टोटल धरून, लहान मोठे धरून आपल्याकडं 16 आहेत समजा प्राणी. तर आता कालचीच गोष्ट सांगतो मी. काल मी गवत कापत होतो इकडं बरं का. आता आमच्या जवळची जी, पण नाव नाही सांगता येणार, 2 जण शेतामध्ये बसले होते. मित्रच होते. ते नुसतं माझ्याकडे बघत होते. आता त्यांना एकच विचार पडत असन, याच्याकडं फक्त 5-7 शेळ्या आहेत मोठाले, पिल्ला आहे समजा, असे 15-16 प्राणी आहेत, 1 एकर शेती आहे. तर हा नेमकं याचं उदरनिर्वाह कसा होत असेल, कुटुंब कसं चालत असेल, असे बरेच काही असंख्य प्रश्न त्याला पडत असतील. बघत होते ते बऱ्याच वेळचं. पण माझ्या मनाचं तात्पर्य एकच आहे, खरंच मी जेवढा विचार करत नाही ना, तेवढा माझ्या बाऱ्यामध्ये बाहेरचे लोक विचार करतात. याचं मला खूप हसू येतं. राग नाही येत, हसू येतं. कारण मी आजपर्यंत कोणाला म्हणजे असं म्हणलं नाही की मला 5 किलो 10 किलो ज्वारी द्या, गहू द्या, मला खायला कमी आहे, असं आतापर्यंत मी कोणाला मागितलेलं नाही. पण तरी पण माझा विचार लोक करतात, मला विचारतात पण बरं का. मग तुझं आता एवढ्यावर धकतं का, 1 एकरवर धकतं का, 5-7 शेळ्या आहेत. तर मला एकच सांगायचं, जर आपल्याला ॲडजस्ट करता आलं ना, तर आपण 1 एकर काय अर्धा एकरमध्ये पण पोट भरू शकतो. आणि जर आपल्याला ॲडजस्ट करता नाही आलं, तर आपल्याला 50 एकर जर शेती असेल ना, 50 एकर, 5 एकर नाही म्हणतो, 50 एकर जरी जमीन असेल, तरी पण आपल्याला 1ही रुपये आपल्याकडं उरू शकत नाही, आपलं पोट भरू शकत नाही. कारण त्याला राहावं लागतं तसं. आज आपली परिस्थिती मला माहिती आहे, माझ्याकडे 1 एकर शेती आहे, तर आपला 1ही रुपये खर्च रोजचा नाही आहे. जशी परिस्थिती आहे तसं जर माणूस राहिलं, तर त्या परिस्थितीत पण पोट भरतं माणसाचं. आज भिकारी लोक पोटं भरतात. आज माझ्याकडे 1 एकर शेती आहे, 16 जनावर आहेत. पोटं भरायला म्हणजे काय एवढं लगे 5 एकर 10 एकर जमीन लागते असा विषय नाही. फक्त हिशोबानं जर वागलो आणि जास्त आवाढव्य खर्च जर नाही केला, तर 1 एकरमध्ये 100% पोट भरतं. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, मी जेवढी चिंता करत नाही, मला काहीच वाटत नाही मला 1 एकर शेती आहे म्हणून मला काय पुढं चालून माझं कसं होईल, हा आपण पुढला विचार करत नाही मित्रांनो. पण माझ्या बाऱ्यामध्ये बरेच लोक विचार करतात, बाबा याला 1 एकर शेती, मग याचं कसं पोट भरून, कसं हे होईल, असे बरेच लोक असतात. लोकांचं तुम्हाला सांगू का, तुमच्याकडं जर जास्त झालं ना, तुमच्याकडं पैसा जर जास्त असेल, तर तो पण विचार करतात लोक, याच्याकडून पैसा कसं काय जास्त आला, मग याला धनच सापडला असेल, याला अमकच झाला असेल, या 2 नंबरचे धंदे करीत असेल. लोकांचं म्हणजे विचार करण्याची शाश्वती इतकी बेकार आहे, खूप बेकार आहे. आणि खरं कष्ट करणाऱ्याचं कधीच लोकाला म्हणजे मेहनत दिसत नाही. एखादा जर समजा लयच पुढं चालला पैशानं, तर त्याला लोक म्हणणार नाही, याने काहीतरी 2 नंबरचा धंदा केला, याने कुठंतरी याला काहीतरी सापडलं, तेव्हाच पुढं चालला. इमानदारीने एवढं पुढं जाऊ शकत नाही. आता भले काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का, त्यांनी 4, 6, 10 वर्ष त्याच्यामध्ये मेहनत केलेली असती,
कष्ट केलेले असतात आणि त्याच्यानंतर त्याला एक 8-10 वर्षानंतर त्याच्यामध्ये यश मिळतं, चांगला व्यवसाय चालतो. तिथून पुढं दिवस चांगले आल्याच्यानंतर पैसा जसं जसं व्यवसाय वाढेल तसं तसं इन्कम वाढायला चालतं आणि त्याच्यामधून मग असंख्य समजा जेवढं वाटतं तेवढा पैसा आपल्याला त्याच्यापेक्षा पैसा चांगला भेटतो. तर त्याला लोक काय म्हणतात माहिती आहे का, हा 2 नंबरचा व्यवसाय करतो किंवा याला काहीतरी समजा कुठंतरी काहीतरी सापडलं आहे, अशा आपल्या लोकांमध्ये कल्पना असतात. खरं सांगायला गेलं तर आपण कोणाच्या बारामध्ये कधीच विचार करत नाही जो पैसा जास्त आहे का, आपली परिस्थिती बिकट आहे, आपल्या नशिबानं आपली परिस्थिती बिकट आहे, त्याला आपल्याला दोष द्यायचा, लोकांना दोष देऊन फायदा नाही. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य मी, माझं कुटुंब, आम्ही कष्ट करतोय तर मी उपाशी राहू का भाकर नाही खाऊ का काही समजा, पण माझं म्हणण्याचं तात्पर्य समोरच्याना एवढा विचार करायला नाही पाहिजे हो. जवळपास 1 तास माझ्याकडं बघत होते, नुसतं बघत होते, तिथून लिंबाखाली बसलेले आहे का, त्यांचे नाव नाही सांगत मी, नुसतं बघत होतो मी त्यांच्याकडे बघत होतो, विचार करतो. मी गवत कापत होतो शेळ्यांसाठी. आपला व्यवसाय आपण चालू असतो, आपण कोणाकडे बसायला जात नाही, गप्पा मारायला जात नाही, आपलं काम भलं आपण भलं. आज माझा छोटा व्यवसाय म्हणून लोक हसतात, हसू द्या, चांगली गोष्ट आहे, आणि हसणारे असल्याशिवाय आपण पुढं जात नसतो. खरं सांगायचं म्हणजे 4 दिवस असतील, 4 दिवस निघून जाणारच आहे, जागेवर राहत नसतात. आज माझ्यावर वेळ आली, उद्या तुमच्यावर पण येऊ शकते. ही दुपारची सावली असते. माणसांना पैसा आला तर माजू नये आणि गरिबी आली ती लाजू नये. जशी मन आहे तशाप्रमाणे वागायला पाहिजे. पण लोक एकदम अशा खालच्या पातळीचे समजतात लोक. एखाद्याची परिस्थिती बिकट आली त्याला खालच्या पातळीचे समजतात लोक. दादा, जास्त घमंड केला ना तर उशीर लागत नाही. असे राजाचे रंक किती होऊन गेलेत गिनता नाही. रावणाची लंका सोन्याची होती, सोन्याची, पण आखर शेवटी मातीतच जावं लागलं. पैशाचा माच कधीच करू नये माणसानं. पण असतात काही लोक ज्यांना पैशाचा खूप घमंड असतो. पैसा, पहिले परिस्थिती विसरून जातात लोक. पैसा आला की त्यांना असं लगे काय वाटतंय काय नाही, पैशाच्या जोरावर जातात. पैशाचा जोर दाखिला, अहो नदीला पूर आलेला आहे ना, नदीला पूर आलेला तो पण जास्त वेळ टिकत नाही. तसं पैसा आहे. पैसा जास्त आला आणि तुम्ही जर जास्त वर जर झाली तर पैसा जास्त दिवस टिकत नसतो. त्याच्यामुळे पैशाचा योग्यच वापर करायला पाहिजे माणसाला. असा गोरगरिबावर अन्याय करून कधीच पैशाचा वापर करू नये. पैसा आला म्हणजे दुसऱ्याला आपण लगेच एकदम खालच्या पडती समजायचं, असं कधीच करायला नाही पाहिजे. आज ना उद्या गरिबी निघून जात असते कोणाची पण. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर या व्हिडिओचं खरं तुम्हाला कसं वाटतं, खरंच रिअल मी बोललो ते खरं आहे का खोटं आहे, असे वागतात का नाही लोक, नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.